जय हिंद टू ऑल. युपीएससीचा आयएस पॅटर्न एमपीएससी ला या वर्षीपासून लागू झाला, म्हणजे 2025. आता मराठी माध्यमातून एमपीएससी करता करता सेम सिलेबस आहे, पॅटर्नही सेम आहे 2025 पासून. त्यामुळे तुम्हाला आयएस कसं बनता येईल, मराठीमधून कसं बनता येईल. आता या एक्झाम मध्ये रायटिंग स्किल खूप महत्वाची असते, पण रायटिंग पेक्षा थिंकिंग स्किल महत्वाची असते. आयएस सारखं कसं विचार करावं, कशा प्रकारे कॉजेस इफेक्ट सोल्युशन काढावे, इंटरलिंकिंग ऑफ पॉईंट कसं करावं, प्रत्येक गोष्टीवर जे आहे आपली माइंडसेट कसा असला पाहिजे. इव्हन फ्रॉम प्रिलिम टू पर्सनॅलिटी टेस्ट. ठीक आहे, या एक्झाम मध्ये 3 टप्पे असतात, पण एक्झॅक्ट मार्गदर्शन म्हणजे काय असते, मेन्स. त्यामुळे या सर्व विषयावर ऑप्शनल कसा सिलेक्ट करावा, मीडियम कसं सिलेक्ट करावं, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस कशी करावी, करंट इश्यूज कशाला म्हणतात, या सर्व विषयावर आपण टू द पॉईंट डिस्कस करणार आहे. 31 मार्चला सकाळी 11 वाजता ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमातून सेमिनार आहे. हा सेमिनार ऑनलाईन मध्ये युट्यूब चॅनलला, ठीक आहे, चाणक्य युपीएससी एमपीएससी करंट अफेअर्स या युट्यूब चॅनल आहे, त्याची लिंक पण दिलेली आहे. ऑल आर इन्व्हायटेड. आणि 1 एप्रिल पासून आपण नवीन बॅच स्टार्ट करणार आहे. मी जे आहे बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत तुम्ही प्रिपरेशन कशी करायला पाहिजे या विषयावर आपण एक चर्चासत्र ऑर्गनाइज केलेला आहे. त्याला तुम्ही अवश्य या. थँक्यू. जय हिंद. जय